जे लोक जसे आहेत त्यांना तसेच लोक भेटतील असं नाही. शेवटी मर्यादेला सुद्धा मर्यादा असतात, पण जर ही मर्यादा ओलांडली तर मात्र काहीच शिल्लक राहत नाही. जर एखाद्या नवऱ्यानं बायकोला आणि तिच्या प्रियकराला त्यांच्याच घरामध्ये आपत्तीजनक स्थितीमध्ये जर पाहिलं तर काय होईल हे बघणार आहोत आपण आजच्या या घटनेमध्ये. एक व्यक्ती पोलीस ठाण्यामध्ये येते. कपड्यावरती रक्ताचे डाग पडलेले आहेत, अंग रक्तानं माखलेलं आहे, हातात रक्तानं लाल झालेली कुऱ्हाड आहे आणि अजूनही त्या कुऱ्हाडीतून रक्त निथळतं आहे. डोळ्यामध्ये प्रचंड राग आहे, आग आहे आणि यानं पोलिसांना सांगितलं की त्यानं त्याच्या घरी 2 जणांना कुऱ्हाडीनं तोडलेलं आहे, त्यांची हत्या केलेली आहे आणि त्यांच्या बॉडी घरी पडलेल्या आहेत. आता हे ऐकल्यानंतर खरं तर कोणालाही खरं वाटणार नाही, विश्वास बसणार नाही. पण तो व्यक्ती, त्या व्यक्तीचा अवतार बघितल्यानंतर मात्र त्यानं काहीतरी कांड केलेलं असेल असं पोलिसांना वाटलं आणि त्यांनी अगोदर त्याला ताब्यात घेतलं, त्याच्याकडे चौकशी केली आणि त्याच्यानंतर त्याला घेऊन पोलीस त्याच्या घरी पोहोचले. आता त्याच्या घरी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले 2 मृतदेह होते. एक मृतदेह तरुणाचा होता, दुसरा मृतदेह एका महिलेचा होता. आता दोघांच्या शरीरावरती तीक्ष्ण हत्यारानं वार करण्यात आलेले होते. मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये होते. आता पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली, पंचनामा केला, बॉडी ताब्यात घेतल्या. आता ज्या व्यक्तीनं हत्या केली होती ती व्यक्ती स्वतःच पोलीस ठाण्यामध्ये हजर झालेली होती आणि त्यामुळे पोलिसांना फक्त या हत्येचं कारण काय आहे याचा तपास करायचा होता. आता पोलिसांनी बॉडी जी आहे त्या पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयामध्ये पाठवलेली आहेत आणि आता आरोपीची चौकशी सुरू झाली. आता याच्यामध्ये जो मयत व्यक्ती होता त्या व्यक्तीचं नाव होतं रवी विनोद वंशकार. त्यानंतर जी मयत महिला होती तिचं नाव होतं पूजा रवी वंशकार आणि जो आरोपी आहे ज्यानं हे खून केले होते त्याचं नाव आहे रवी गोपाळ वंशकार. आता ही घटना नक्की काय होती तर उत्तर प्रदेश राज्यामधील भोपाळ जवळचं दतिया नावाचा जिल्हा आहे. आता या जिल्ह्यामधील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणारे बाबा कॉलनी हा भाग आहे. आता या ठिकाणी रवी गोपाळ वंशकार ही व्यक्ती राहते आहे. त्यांच्याबरोबर ती त्यांच्या पत्नी आहे, त्यांचं नाव आहे पूजा आणि साधारणपणे 11-12 वर्षापूर्वी यांचं लग्न झालेलं आहे. यांना 3 मुलं आहेत आणि पती जो आहे तो खाजगी ड्रायव्हर म्हणून काम करतो आहे. तर अशा पद्धतीचा हा परिवार आहे. सगळं काही सुखाने आनंदाने सुरळीत होतं. आता रवी यांचा कामधंदा जो आहे तोही चांगल्या पद्धतीनं चाललेला होता. आता रवी यांच्याबद्दल जी माहिती समोर येते त्याच्यामध्ये हा एकदम अत्यंत साधा सरळ असा हा माणूस होता आणि सगळ्यांशी या माणसाचे अत्यंत चांगले संबंध होते. आपलं काम भलं आपण भलं अशा पद्धतीनं वागणारा हा माणूस होता. आता त्यांची पत्नी पूजा जी आहे ती आपलं घर सांभाळत होती आणि मुलांना सांभाळत होती. पण एक दिवस अशी अघटित घटना घडली होती. तारीख होती 22 जून. आता या दिवशी पत्नी पूजा जी आहे ती अचानकपणे गायब झाली होती. आता कुठं गेली, काय गेली, काही कोणाला कळलेलं नव्हतं. आता इकडं नवरा हैराण झाला, अचानकपणे बायको कुठं निघून गेली, कारण घरामध्ये 3 मुलं आहेत, संसार आहे आणि हे सोडून ती कुठं गायब झाली. आता त्या नवऱ्यानं बायकोचा शोध घेतला. त्याला आता त्याने नातेवाईकांकडे इकडे तिकडे बघितलं, माहेरी इकडे तिकडे पाहिलं, पण काय ती सापडली नाही. त्याच्यानंतर हा पोलीस ठाण्यामध्ये गेला. त्या ठिकाणी बायको बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आणि साधारण 2 दिवसांनी म्हणजे 24 जूनला ती जी पत्नी आहे ती पत्नी दिल्ली या ठिकाणी सापडली होती. पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. आता तिच्याकडे विचारपूस केली आणि तिला नवऱ्याच्या ताब्यात दिलं. आता हा पती जो आहे तो इतका शांत होता की त्यानं बायकोबरोबर बिलकुल वाद घातला नाही. फक्त तिला समजावून सांगितलं की पुन्हा असं वागू नको आणि तिला समजावून घेतलं आणि पुन्हा काहीच झालं नाही. अशा पद्धतीने यांच्या संसाराला सुरुवात झाली. पण पाठीमागच्या काही महिन्यापासून या बायकोचं वागणं जे आहे त्याच्यामध्ये बदल होत गेलेले होते. आता तो जो पती आहे त्या पतीचा एक चुलत भाऊ म्हणजे हिचा एक चुलत दीर होता. त्या चुलत दीराचं सतत घरी येणं जाणं असायचं आणि या चुलत दीराबरोबर ती म्हणजे त्याचंही नाव रवी वंशकारच होतं. तर त्याच्याबरोबर म्हणजे हिचं अत्यंत जवळचे नातं निर्माण झालं होतं किंवा प्रेमसंबंध निर्माण झाले होते. पण त्या पतीला काही संशय येण्याचं काही कारण नव्हतं, कारण तो जो होता तो चुलत भाऊ किंवा जवळच्या नात्यातलाच होता आणि त्याच्यामुळे तो घरी येत जात होता. पण कसं असतं, जास्त जर येणं जाणं झालं तर मात्र संशय वाढायला लागतो, म्हणजे अति तेथे माती. त्यामुळे आता त्या पतीच्या डोक्यामध्ये हळूहळू संशय वाढायला लागला होता आणि त्याचं येणं जे आहे ते खटकायला लागलं होतं. आणि आता ह्या दोघांच्यामध्ये अनैतिक संबंध सुरू झाले होते, म्हणजे तिचा चुलत दीर आणि ही पत्नी ह्या दोघांच्यामध्ये. आणि नवऱ्याला ती बाब समजायला लागली होती, हळूहळू कानावरती यायला लागली होती की तो घरी नसताना किंवा मुलं घरी नसताना
तो जो चुलत दीर आहे किंवा चुलत भाऊ आहे तो घरी येतो आणि त्याच्यामुळे मग पती आणि पत्नीमध्ये वाद व्हायला लागले, भांडणं व्हायला लागली होती तरीसुद्धा पण या प्रियकर प्रेयसीमध्ये काही फरक पडत नव्हता. आता अनेक दिवस मग आता नवऱ्याला टेन्शन यायला लागलं आणि मग तो त्या बायकोवरती पाळत ठेवायला लागला होता आणि कधी कधी तो कामाला जातो असं सांगायचा आणि तो आजूबाजूला तिथं असायचा आणि त्याला बाहेरच्या लोकांकडून पण कळलेलं होतं की यांच्यामध्ये असे असे संबंध आहेत म्हणून, पण त्याच्याकडे कोणताही ठोस पुरावा नव्हता. मात्र पाळत ठेवणं त्याचं चालू होतं. इकडं नवऱ्यानं किती पाळत ठेवली तरीसुद्धा यांचा गुलुगुलू कार्यक्रमसुद्धा चालू होता. आता 17 जुलै 2024 वार होता बुधवार. आता या दिवशी पती कामावरती जाणार नव्हता, घरीच आज त्याला सुट्टी होती किंवा त्यानं सुट्टी घेतली असेल आणि मुलं जी आहेत ती खेळायला वगैरे बाहेर गेलेली होती, दुपारची वेळ झालेली होती. आता यावेळेस त्या पतीनं बघितलं की बायकोचा प्रियकर जो आहे तो घराच्या आजूबाजूला फिरत होता, घराच्या भोवती घिरट्या मारत होता. आता हे त्या बायकोनं सुद्धा बघितलेलं होतं. आता तिच्या लक्षात आलं की तिचं पाखरू त्या घराच्या भोवती फिरतंय, पण घरामध्ये नवरा आहे त्याच्यामुळे ते पाखरू घरात घुसू शकत नाही. आता करायचं काय? त्यावेळेस मग त्या बायकोनं नवऱ्याला कटवण्याचा प्लॅन केला. आता नवऱ्याला बाहेर कसं पाठवता येईल, तर मग त्यांच्या घरापासून त्यांची जी भाजी मंडई आहे ती बऱ्याच अंतरावरती होती, जायला यायला बराच वेळ लागत होता. त्यावेळेस मग त्या बायकोनं नवऱ्याला सांगितलं की तुम्ही भाजी घेऊन या. आता नवऱ्याने नकार दिला, मी जाणार नाही वगैरे, पण बायकोनं आग्रह धरला, नाही ही भाजी करायची, ते घेऊन या, असं करा तसं करा आणि नवऱ्याला कटवण्याचं तिनं हे केलं. आता नवऱ्याच्याही लक्षात आलं की बायको आपल्याला कटवण्याचा प्रयत्न करते, पण त्यांनी असं दाखवलं की मला काहीच कळत नाही, मला काहीच माहीत नाही आणि त्याच्यानंतर तो घराच्या बाहेर पडला आणि काही वेळातच तो बाहेर पडला आणि दृष्टीआड झाला आणि प्रियकर जो आहे तो घरामध्ये घुसला. घराचा दरवाजा बंद झाला आणि टी व्हीवरती वस्त्रहरण नावाचं नाटक सुरू झालं. आता काही वेळानं मग टी व्हीवरती कुस्तीचा कार्यक्रम पण सुरू झालेला होता. आता दुसरीकडे पती जो आहे तो काही अंतरावरती गेला, आडबाजूला गेला आणि त्यानं बघितलं की घराबाहेर फिरणारं पाखरू जे आहे ते घरामध्ये घुसलेलं आहे. आता नंतर तो तसाच माघारी आला. गेटचा जो दरवाजा होता तो दरवाजा बंद होता. मग त्यानं तो दरवाजा जोरजोराने ठोठवायला सुरुवात केली. आता घरामध्ये कुस्तीचा फड रंगलेला होता टी व्हीवरती आणि मग इकडं त्या पतीनं मोठमोठ्याने आवाज द्यायला सुरुवात केली, गेट वाजवायला सुरुवात केली. आता त्याच्यामुळे त्या कुस्तीमध्ये डिस्टर्ब व्हायला लागलं. कुस्ती निकाली व्हायच्या अगोदरच टी व्ही बंद करायला लागला आणि त्याच्यानंतर दरवाजा उघडला गेला. प्रियकर घरातनं बाहेर पडला आणि आता गेट उघडून तो एका बाजूनं पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. आता हे बघितल्यानंतर त्या नवऱ्याच्या तळपायाच्या मस्तकात गेली, राग अनावर्ती झाला आणि त्यानंतर त्यानं बायकोला बघितलं तर त्याची बायको नको त्या अवस्थेमध्ये होती. आता हे बघितल्यानंतर मात्र त्याला प्रचंड अजूनही राग आला आणि बाजूला कुऱ्हाड पडली होती ती उचलली आणि त्या प्रियकरावरती घाव घालायला सुरुवात केली आणि 1-2 घावामध्येच तो खाली ओरडत पडलेला आहे, खाली कोसळलेला आहे. आता त्या प्रियकराला वाचवायला ती बायको धावलेली आहे आणि आता तिला आलेली पाहताच मग त्यानं तिच्यावर सुद्धा घाव घातले आणि तिच्या डोक्यामध्ये, मानेवरती वगैरे घाव घातले आणि दोघांचाही जीव जाईपर्यंत हा सपासप त्यांच्यावरती वार करत होता. आणि ज्यावेळेस ते दोघं मरण पावले त्यानंतर मग त्यानं ती कुऱ्हाड घेतली आणि घराच्या बाहेर पडला आणि गाडीवरती बसून पोलीस ठाण्यामध्ये आला आणि त्यानं आपला गुन्हा कबूल केलेला होता. तर अशा पद्धतीनं ही घटना समोर आली होती. पण या घटनेचा परिणाम काय झाला बघा, तर एक गोष्ट, बायकोच्या अफेअरमुळे तिचा स्वतःचा जीव गेला, त्यानंतर तिचा नवरा खुनी बनला आणि तिची मुलं अनाथ झाली होती. त्यानंतर हा जो चुलत भाऊ होता तर त्या चुलत भावाचं एकतर आपल्यापेक्षा वयानं मोठ्या आणि आपल्या भावाच्या पत्नीबरोबर याचे अनैतिक संबंध होते, पण हा 20व्या वर्षी मरण पावला आणि शेवटी वासनेच्या आगीमध्ये 2 चिता पेटल्या होत्या आणि 3 लहान बाळं ही अनाथ झालेली होती आणि एक व्यक्ती खुनी बनलेला होता. आता ती लहान मुलं जी आहेत ती आजीकडे आहेत. तर अशा पद्धतीनं या घटनेचा अत्यंत गंभीर शेवट झालेला होता. तर इतकंही चांगलं राहू नका की आपलेच लोक आपला गैरफायदा घेतील आणि इतकंही वाईट राहू नका की आपण आपल्या लोकांचा गैरफायदा घेऊ. याबद्दल तुमचं मत काय? पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.